नांदेडमध्ये भूकंप झाल्यावर आता सोशल मीडियावरती त्या संदर्भात एक व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा काय म्हणत आहे ते पहा। ते पाहून तुम्हाला हसू आवरणं कठीण होईल। हा व्हिडिओ नांदेड स्टोरी या अकाउंटवरून शेअर केलेला आहे। बाबांचा संवाद व्हिडिओच्या शेवटी नक्की ऐका। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। आपल्याला माहित आहे नांदेड व इतर भागात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले। तर या व्हायरल व्हिडिओमध्ये बाबांना विचारलं की भूकंप झाला आहे का, तर ते बाबा सांगत आहेत की हो भूकंप झाला। त्यानंतर व्यक्ती विचारतो की भूकंप कसा झाला, तर भूकंप भू 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 करत झाला असं मजेदार त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। यानंतर तो व्यक्ती विचारतो की पत्रे वगैरे हलत होते का, यावर ते बाबा म्हणतात हो पत्रे सुद्धा हलत होते। मग तो व्यक्ती विचारतो की पत्रे कसे हलत होते, तर बाबा खळखळ हलत होते असं बोलतात। हा सर्व संवाद ऐकल्यावर अनेकांना हसू आवरणं कठीण झालं। या अगोदर नांदेड व इतर भागात 2019 साली सुद्धा भूकंप झाला होता। त्यानंतर आता भूकंप झाल्यानंतर सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल झाले। हा व्हिडिओ नांदेड स्टोरी या इंस्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आलाय। व्हिडिओमध्ये बाबांनी ज्या प्रकारे प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत ते पाहून कोणालाही हसू येईल। त्यांचा निरागसपणा अनेकांना आवडलेला आहे। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राइब करू शकता। मामा भूकंप झाला का? हो झाला साहेब। काय झाला? बूम 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 हा कोण कुठं राहता तुम्ही? मी उस्मानगर होतो। तुमचं नाव काय? माझे काय शामराव पोरदे। बर काय पत्र हल्ले काय? हा पत्र हल्ले ना। कशा हल्ले? खळ हल्ले। दुखू आली केस का? केलं। हा मग काय मग उठलो सटकून उठल्यावर मग सगळ्या माणसाला सांगितलं भीती वाटली काही? नाही भीती काही तेवढी वाटली नाही, मग गुळगुळ वाजलं।